नमस्कार मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि रणजित सर नेमाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा आपण बघतोय 3-4 मैदानामध्ये सतत आपल्याला मैदानामध्ये हारताना दिसत आहे। हिंदकेसरी सर्जा नक्की मैदानामध्ये का हारत आहे? 100% हिंदकेसरी सर्जा याच कारणामुळे मैदानामध्ये सतत आपल्याला हारताना दिसत आहे। नक्की काय कारण आहे? व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत। म्हणजे आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सर्जा 3-4 मैदानामध्ये आपण बघतोय। काही मैदानामध्ये तर हिंदकेसरी सर्जा गटालाच हारतोय आणि काही मैदानामध्ये सेमीला हारतोय। नक्की हिंदकेसरी सर्जा फायनलला पात्र होईना नाही या 3-4 मैदानामध्ये। मंडळी हिंदकेसरी सर्जावर लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात आणि सर्जा जर गटाला आणि सेमीला जर हारत असला तर लाखो शर्यतप्रेमी नाराज होतात। त्यामुळे हिंदकेसरी सर्जा हा बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी आहे। म्हणजे नक्कीच हिंदकेसरी सर्जाच्या मैदानामध्ये सतत का होत असणार तर जाणून घेऊया। म्हणजे आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सर्जा बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला एक विवेकाचा बादशाह आहे। मैदानामध्ये हिंदकेसरी सर्जाला तुफान विवेक आहे। त्यामुळे हिंदकेसरी सर्जाने बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉप नामांकित मैदानं गाजविलेले आहे। म्हणजे हिंदकेसरी सर्जा झाला 2-3 मैदानामध्ये सतत आपल्याला गटाला व सेमीला हारताना दिसत आहे। याच्या पाठीमागचं कारण म्हणजेच हिंदकेसरी सर्जाला मैदानामध्ये पेहरा पुरत नाही। म्हणजे हिंदकेसरी सर्जा वेगाचा बादशाह आहे आणि हिंदकेसरी सर्जासोबत मैदानामध्येही चांगलाच वेगाचा बैल लागेल। म्हणजे हिंदकेसरी सर्जा बरेच प्रयत्न करतो निकाल घ्यायचा, पण त्याच्यासोबत जोही बैल पळतो तो बैल त्याला पुरत नाही, तो तरी काय करेल? नक्कीच हिंदकेसरी सर्जाला जर टॉपचा पेहरा जर असला आणि सर्जासोबत जर चांगला पळणारा बैल जर असला, सर्जा त्या मैदानामध्ये 100% आपल्याला कॉमबॅक करताना दिसतो म्हणजे दिसतोच। त्यामुळे मैदानामध्ये हिंदकेसरी सर्जाला रणजित सरांनी चांगले पेहरे करायला पाहिजे आणि लाखो शर्यतप्रेमी नाराज होतात सर्जा जर मैदानामध्ये हारला तर। मंडळी चालू शर्यतीमध्ये सर्जा सतत 4-5 मैदानामध्ये का हारला याच्या पाठीमागचं कारण म्हणजेच सर्जाला मैदानामध्ये पेहरा पुरत नाही। सर्जा जोगा बैल मैदानामध्ये सर्जासोबत जो बैल मैदानामध्ये पळतो 4-5 मैदान आपण बघितले, सर्जाला तो बैल पुरत नाही। त्यामुळे हिंदकेसरी सर्जाच्या मैदानामध्ये सतत हार होत आहे। नक्कीच सर्जाला जर चांगला जोडीदार जर असला ना, सर्जा 100% ते मैदान गाजवतो म्हणजेच गाजवतो। तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका। सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये हिंदकेसरी सर्जा सतत 4-5 मैदानामध्ये का हारत असेल, तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। भेटू असेच नवनवीन बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी माहिती घेऊन।